नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन NMMC के निर्दलीय नगर सेवक भरत भोईर को बेलापुर सिविल कोर्ट ने बड़ी राहत दी है। कुछ दिन पहले शिवसेना की पदाधिकारी सविता लगाड़े ने एक पिटीशन फाइल की थी, जिसमें आरोप लगाया था कि भरत भोईर के 3 बच्चे हैं और उन्होंने तीसरे बच्चे के बारे में गलत जानकारी दी थी। इस पर कोर्ट ने भरत भोईर के कॉर्पोरेट पोस्ट पर स्टे लगा दिया था और तीसरे बच्चे का ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट कोर्ट में फाइल करने का ऑर्डर दिया था। भरत भोईर के ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट फाइल करने के बाद कोर्ट ने उनकी कॉर्पोरेट पोस्ट पर स्टे हटा दिया और अनाउंस किया कि इस मामले में आखिरी फैसला 8 तारीख को सुनाया जाएगा। कोर्ट के इस फैसले से खुश भरत भोईर ने कहा कि इस सब के पीछे तुभरे कॉर्पोरेटर सुरेश कुलकर्णी का हाथ है। साथ ही उन्होंने चेतावनी की कि अगर अगली बार मेरे सामने खड़े होने की हिम्मत की तो मैं तुम्हें भी हरा दूंगा। आज कोर्टाने जी स्टे होती ती स्टे उठवलेली आहे। माझ्या विरोधात महेश कुलकर्णी हा हायकोर्टामध्ये पहिला गेला होता, तर निवडणुकीला माहिती लपवली म्हणून खोटा आरोप घेऊन हायकोर्टाने त्याला फेटाळल्यानंतर तिथे आला, आपल्या बेलापूरच्या कोर्टात आला तो। तिथे सविता लगाडे मॅडम म्हणून तिने माझ्या विरोधात दावा दाखल केला आणि दावा दाखल केल्यानंतर ते 25 तारखेला रात्री व्हॉट्सअप आले आम्हाला, नगर शोक पत्र रद्द झालं असं लोकांनी व्हॉट्सअप केलं। आता आम्हाला पण माझी शोकत लागल्यावर झाला, असं कसं नगर पद रद्द झालं आमचं नगर शोक? कारण मी 5 वर्ष सरपंच होतो, माझी मिसेस 5 वर्ष सरपंच होती, सतत 10 वर्ष आम्ही ग्रामपंचायतमध्ये दोघं पण होतो। माझी 3 मुलं आहेत। माझी मुलगी अस्मिता भोईर ग्रॅज्युएशन आहे, दुसरा मुलगा रोहित डॉक्टर आहे आणि तिसरा मुलगा आणखी IAS ची परीक्षा देतोय। आता मे महिन्यात त्याची शेवटची पेपर्स IAS साठी। म्हणजे माझी मुलं ग्रॅज्युएशन आणि आम्ही पण शिकलेले आहोत, त्यामुळे तिसरं अपत्य काय चुकीचं नाही। 10/5/2001 त्याची जन्मतारीख आहे अंकितची आणि ती व्हॅलिड आहे। एखाद्या माणसाला कुठेतरी बदनाम करायचं आणि आपला TRP वाढवायचा, कारण मध्ये पोर्टल सुट्ट्या होत्या, सुट्ट्यामध्ये आपण काही करू शकत नव्हतो। आम्हाला पेपर सुद्धा नाही मिळाले, आम्हाला पेपर परवा दिवशी भेटले। तर नेमकं त्यांनी काय केलं, एलिगेशन केलंय त्यांनी एक पत्र चोरलंय पनवेलच्या महानगरपालिकेचं, भैरव कृष्णाजी भैराले। आता त्याचा माझा काय संबंध आहे तुम्ही सांगा जरा? एखाद्या नाव उलटा सुलटा करून तो हा तुझाच नाव आहे, असं शक्य आहे का? त्यामुळे कोर्टाने त्यांचं म्हणणं फेटाळलं आणि आम्हाला कोर्टाने न्याय दिलेला आहे। त्यानं आमच्याकडे ऑर्डर आहे कोर्टाची, त्यांनी जे स्टे दिलं होतं मला नगरपालिकेत जायचं नाही किंवा कामकाज करायचं नाही, ती स्टे त्याची उठवलेली आहे आणि 8 तारखेला ते मेन हेअरिंग ठेवले आहे। निकाल आमच्या बाजून लागेल 100%। एखाद्या नगरसेवक माणूस कशाला निवडून देतो? लोक का गावची कामं झाली पाहिजे, इथे एक तंगडे घेताचं काम करतात एका नगरसेवकाला विनाकारण। आम्हाला किती लोकांनी फोन केला असतील, किती हैराण केले, तुमचं पद कसा रद्द झाला, काय झाला, तुम्ही काय फसवणूक केली? अरे बाबा, आम्ही कुठली फसवणूक केलीच नाही बोललो कोणाची, आमच्या समोर काही मुद्दाच माहीत नाही, आम्हाला पेपरच माहीत, आम्ही उत्तर तरी काय देणार? जेव्हा मी कोर्टात गेलो तेव्हा आम्हाला माहीत झालं यांनी काय केस टाकल्या, तर काहीच नाही, कोर्टाने फेटाळलेलं आहे आणि सत्तेचे सत्यच आहे। आम्हाला मीडिया समोर याच्यासमोर बदनाम केले कारण असताना, जे जनतेने आम्हाला अपक्ष पण निवडून दिलाय लोकांची कामं करण्यासाठी, आमच्या 14 गावच्या लोकांनी यांनी पूर्णपणे बदनाम केला मला, एवढा बदनाम केला त्या हिसाबाच्या बाहेर। TV चॅनलवाल्यांना विनंती आहे का एकच बाजू ऐकून दुसरी बाजू ऐकून घेतात। एखाद्या माणसाला अटॅक आला तर मरून जाईल फटाकशे। ते कोर्टामध्ये आता केस चालूच आहे, 8 तारखेला आणखी निकाल होईल, आता स्टे तर उठवली त्याची, त्यांनी पुढच्या ही ताकद काय कोणाला तरी पुढे करून केस टाकायची, हे आमच्या बापाने आम्हाला शिकवलं नाही। यायचं मर्दासारखं पुढे यायचं नाही। निवडणुकीला एकदा हरवलं ना, ते कुलकर्णीच्या मुलाला हरवला मी, 1750 मतांनी आघाडी घेऊन जिंकलो आहे, तो पण अपक्ष उमेदवार, तिने पक्षाचे उमेदवार होते तिथे, पण सर्व एकच अपक्ष निवडून नवी मुंबईमध्ये आला। का आला? कारण कामं होती लोकांची, आपण कामं करत दिवस राहतो, लोकांसाठी झटतो म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिले, असे तंगड्या घेण्यासाठी निवडून दिले आम्ही आहोत त्याला। मी स्वतः त्याच्या विरोधात उभा राहतो, वार्ड क्रमांक 14 मध्ये त्याला आव्हान आहे, पुढच्या वेळेस तुझ्यात हिंमत असेल ना तर 14 वार्ड मध्ये राहून दाखव। एक आग्र्याचा बच्चा आहे बोललो, तो तुझ्याशी लढाई करणार। आगरी समाजाच्या मागे लागू नको, त्याला मी सांगतो, आगरी समाज पूर्ण उरेल, त्याच्या मागे लागू नको। आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत, आमचा समाज आहे इथे, आगरी कोली भंडारी, आगरी कोल्यांच्या मागे लागू नको, त्याला बोललो। तू राजकारण कर, आम्हाला घ्यायला नाही, फुकाट कोणाला डिवचू नको। बाहुबली किसको कहते हैं? वो बाहुबली है। बाहुबली कौन है? हमारा आगरी समाज है। आगरी समाज में कितने बाहुबली मालूम है क्या? समाज उठ गया ना, इधर से एक आवाज दिया तो हजारों आगरी तैयार होंगे इधर। लेकिन हम हमारे समाज को बोलने, हमारे
समाज का आगरी लोग का कैसा है, आगरी लोग नम्र बने रहते हैं, इसको उल्टा नहीं बात करते। एक बार आगरी के पीछे कोई लग गया ना अभी तो उसको हम लोग भी लग गए समझो। एसआरई चल रहा है, एसआरई का प्रोग्राम चालू है। समझेगा कि कुलकर्णी का बोगस वोट कितना उसके अंदर नोट किया है। सच का सच, झूठ का झूठ, वो पानी का पानी वो बन जाएगा। अभी दिखेगा इस बार पूरा जितना भी वोट यहाँ पे वोटर लिस्ट में है, बोगस वोट पे चुनाव जीतने का काम इतना साल तक कर रहा सुरेश कुलकर्णी। अभी उसको आह्वान देता हूँ ना मैं, अगले टाइम में वो खड़ा रहे 14 नंबर वार्ड में और मैं खड़ा रहता हूँ।